जय हिंद मित्रांनो, मी गोविंद काकड आपल्या GK अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय। या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वपूर्ण अशा अपडेट बघणार आहोत। त्यामध्ये पहिली महत्त्वाची अपडेट अशी आहे की मैदानी चाचणी संदर्भात लवकरच मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते। कारण आता महाराष्ट्रातल्या निवडणुका लोकसभेच्या 5व्या टप्प्याचे जे काही मतदान झाल्यानंतर निवडणुका आपल्या महाराष्ट्रातले संपणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस भरती करायला काही हरकत नाही। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की विधान परिषदेची निवडणूक लागली होती, ती पुढे ढकलल्यामुळे महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रिया राबवायला शासनाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मग चला जी काय अपडेट असेल ते आता आपण या व्हिडिओमध्ये आपण बघू। या ठिकाणी मित्रांनो बघा, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10चं एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये काय काय माहिती दिली ती आपण बघू। या ठिकाणी बघा 16 तारखेचं लेटर आहे। याच्यामध्ये काय आहे, प्रति माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर, क्रीडा अधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र आहे। याच्यामध्ये बघा माननीय समादेशक कार्यालयाचे पत्र, आस्थापनाचे पत्र क्रमांक दिलेला आहे। आणि या ठिकाणी बघा विषय काय आहे, पोलीस भरती प्रक्रिया सन 2022-23 करिता मैदानी प्रमाणित करून मिळण्याबाबत। पोलीस भरतीमध्ये जे काही मैदाने वगैरे जे ग्राउंड वगैरे लागतात तर ते प्रमाणित करून घ्यावं लागतात। त्याच्यासाठी हे क्रीडा अधिकाऱ्याला पत्र लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा उपरोक्त संदर्भ व विषयाच्या अनुषंगाने सादर की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 ही दिनांक 6/6/2000 रोजी सुरू होत आहे। या ठिकाणी मित्रांनो बघा, ग्राउंडची तारीख पण सांगितली कधी सुरू होणार आहे। SRPFचं ग्राउंड चालू होतं आहे सोलापूरचं 6 जून रोजी। त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणी करता 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, 2 ट्रॅक व गोळा फेक 4 मैदान तयार करण्यात आलेले असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे। तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 यामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणी करता 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, 2 ट्रॅक व गोळा फेक 4 मैदाने प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळण्यास विनंती आहे। आता या ठिकाणी बघा लिपिक कार्यालयाला तिथं त्या ठिकाणी 17 तारखेला लेटर त्या ठिकाणी पोच झालेला आहे। या ठिकाणी बघा कुणाकुणाला त्याच्यामध्ये प्रति ठेवलेला आहे। ही आपण एक पहिली अपडेट पाहिलेली मित्रांनो। आता दुसरी अपडेट आपण बघू का डबल फॉर्मच्या संदर्भामध्ये। तर डबल फॉर्मच्या संदर्भात ज्या उमेदवारांनी एकाच घटकामध्ये जास्त आवेदन अर्ज केलेले आहेत, आता मागच्या भरतीच्या वेळी आपण जो काय आवाज उठवला होता आणि या भरतीच्या वेळेसुद्धा आपण थोडेफार प्रयत्न केले होते, त्यामुळे प्रशासनाला थोडी जाग आली आणि त्यांनी मैदानी चाचणीपूर्वीच प्रशासनाने निर्णय घेतला का ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची। तर त्यांना एक संधी म्हणून त्यांनी कुठला अर्ज ग्राह्य करायचा आहे, कुठला अर्ज ग्राह्य धरायचा आणि कुठले अर्ज बाद करायचे याविषयी उमेदवारांकडून एक हमीपत्र लिहून घेता आहे। तर त्याविषयी अपडेट आहे, तर आपण बघू नेमकं काय अपडेट आहे। आता बघा मित्रांनो, हे पण आजच लेटर आहे। एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचना। या ठिकाणी बघा सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतात अशी अट घालण्यात आलेली आहे। एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या घटकांच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालय येथे समक्ष येऊन त्यांचे आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबत हमीपत्र सादर करण्याबाबत दिनांक 7/5/2024 रोजी कळवण्यात आले होते, परंतु अद्यापपर्यंत आपले आवेदन अर्ज कोणत्या घटकाकरता ग्राह्य धरण्यात यावेत हे हमीपत्र अद्याप सादर करण्यात आलेले नाही। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, समजा एखादा विद्यार्थी पुणे जिल्ह्यातला आहे, तर त्याला पुणे जिल्ह्यामध्ये जर समजा ग्रामीणमध्ये जर राहत असेल तर ग्रामीण SP ऑफिसमध्ये जाऊन त्यांना त्या ठिकाणी हमीपत्र द्यायचं होतं। जर समजा पुणे शहरमध्ये राहत असेल तर पुणे शहर आयुक्त यांच्याकडे, पिंपरी चिंचवडमध्ये राहत असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये जाऊन ते लेटर द्यायचं होतं
किंवा कोल्हापुरात असं असेल तर कोल्हापूरच्या SP ऑफिसमध्ये, असं म्हणजे आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याच्या SP ऑफिसला त्या ठिकाणी आपल्याला हमीपत्र लिहून द्यायचं आहे की माझा कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म ग्राह्य धरायचा आहे ते. तर आता या ठिकाणी बघा, याद्वारे आपणास हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 24/5/2024 पर्यंत हमीपत्र सादर न केल्यास आपले सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. मित्रांनो, प्रशासनाने ना ही खूप छान सुरुवात केली आहे आणि अशीच प्रक्रिया इथून पुढे जेवढ्या काही भरत्या राहतील त्याच्यासाठी राबवणं गरजेचं आहे. कारण मागच्या वर्षी जे काही पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये उमेदवारांनी 7-7, 8-8, 10-10, ह्या वर्षी तर एक उमेदवार होता का हे सर्व ग्राउंड मैदानी चाचणीच्या अगोदर याद्या जाहीर केल्यामुळं एका उमेदवाराने तब्बल 39 अर्ज केले होते. म्हणजे बघा, मागच्या वर्षी जर हे थोडं ग्राउंडच्या अगोदर झालं असतं तर मुलांनी ग्राउंडचं मेरिट वाढून जाऊन अनेक जागा परीक्षेला ते मुलं गेलेच नाहीत एकाच दिवशी पेपर असल्यामुळं, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या संधी गेल्या होत्या. आता शासनाने हा एकदम चांगला असा उपक्रम चालू केलेला आहे, त्याच्यामुळं मग आपण या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. तसं तर आवेदनार्थ अर्ज करायलाच पाहिजे होते, पण एक संधी माणुसकीच्या नात्याने एक संधी या मुलांना भेटते. तर त्यांनी पण, ज्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत त्यांनी आपला कुठला अर्ज ग्राह्य धरायचा आहे आणि कुठले अर्ज रद्द करायचे आहेत या संदर्भात हमीपत्र भरून देणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण महत्त्वाचे असे अपडेट पाहिलेले आहेत. पोलीस भरतीच्या संदर्भातील काही नवीन अपडेट असतील तर त्या पाहण्यासाठी आपण जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.